21 डिसेंबर रोजी जो आहे तो राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागला आणि राज्यात पक्षीय बलाबल जे आहे ते समोर आलं आहे. आपण बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल आणि खामगाव शहरातील राजकारणाबद्दल या व्हिडिओत आज चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी माझी आपल्याला विनंती आहे की अजूनही जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमचे अपडेट जे आहेत ते नेहमी मिळत राहतील. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास जे आहेत 11 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 4 जागांवर यश मिळालं, शिवसेनेला 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 1, काँग्रेसला 3, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 1 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला नगराध्यक्ष पदाची 1 जागा मिळालेली आहे. आणि मागील 2016च्या तुलनेत भारतीय जनता पार्टीची जी 1 जागा आहे ती कमी झालेली आहे. शेगाव मध्ये जी जागा आहे ती काँग्रेसला गेल्याने मागील 2016 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 नगराध्यक्ष होते, यावेळेस ते जे आहेत ते 4 नगराध्यक्ष झालेले आहेत. आणि महत्वाची म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात काही महत्वाच्या लढती होत्या. त्यामध्ये बुलढाण्याची लढत होती, ज्यामध्ये संजय गायकवाड यांच्या पत्नी सौ पूजा गायकवाड ह्या रिंगणात होत्या. तर तेथे सुद्धा संजय गायकवाड यांना आपला गड राखण्यात यश आलेलं आहे. आणि सर्वात जिल्ह्यात लक्षवेधी जी निवडणूक होती ती होती खामगावची. कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांच्या घरातील म्हणजे त्यांच्याच वहिनी सौ अपर्णा सागर फुंडकर या रिंगणात होत्या. आणि या लढतीमध्ये त्यांना मोठं आव्हान जे होतं ते विरोधी पक्षांनी दिलं होतं, मात्र हे आव्हान मोडीत काढत सौ अपर्णा सागर फुंडकर या चांगल्या मताधिक्याने विजय झाल्या आहेत. खामगावमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 7 उमेदवार जे होते ते रिंगणात होते. त्यामध्ये इंडियन नॅशनल लीगच्या पठाण शिरीन यांनी 1300 मतं घेतली आणि शिवसेना शिंदे गटाच्या अश्विनी रवी माळवंदे यांनी 575 मतं घेतली. बहुजन समाज पार्टीच्या अश्विनी विजय वाघमारे यांनी 392 मते घेतली. नॅशनलाइज काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चेतना संजय शर्मा यांना 8634 मतं मिळाली. काँग्रेसच्या स्मिता किशोरप्पा भोसले यांना 14885 मतं मिळाली. आणि सर्वाधिक मतं जी आहेत ती अपर्णा सागर फुंडकर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या, त्यांना 25654 मतं मिळाली. आणि 562 मतदारांनी जो आहे नकारात्मक मतदान म्हणजेच नोटाचा अधिकार वापरला. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यानंतर जे दावे केले जात होते ते दावे अत्यंत तंतोतंत खरे उतरले आहेत. 28 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू असा दावा जो आहे तो भारतीय जनता पार्टीने केला होता. आणि आपण सुद्धा जेव्हा जेव्हा राजकीय विश्लेषण केलं तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचं पारडं इथं जड आहे आणि त्यांना जर कोणी फाईट देत असेल नगराध्यक्ष पदासाठी तर स्मिता किशोर भोसले ह्या स्ट्रॉंग उमेदवार आहेत. हे पहिल्या व्हिडिओ पासून मी सातत्यानं सांगत होतो. आणि OTT न्यूजने निवडणूक काळादरम्यान जी जी काही भाकितं केली, जे जे काही अंदाज वर्तवले आणि जी काही राजकीय विश्लेषणं मांडली ती अत्यंत तंतोतंत खरी उतरली आहेत. हेच 21 डिसेंबरच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये आपण सांगितलं होतं की 28 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या येतील, तर 28च्या ऐवजी 1 जागा शिल्लक आलेली आहे. 29 जागा आलेल्या आहेत आणि ज्या काही 2 ते 3 जागा आहेत त्या अत्यंत कमी फरकाने ज्या आहेत त्या पराभूत झाल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या 3 जागा मिळाल्या यामध्ये पक्षापेक्षा त्या उमेदवारांचा लोकल होल्ड जो आहे तो इथं दिसून आलेला आहे. त्यामध्ये तुम्ही जर पाहाल तर काँग्रेसला जी एक जागा मिळालेली आहे शिवाजी फैल भागातून, त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार होते, 1 मिनिट सांगतो मी तुम्हाला, सौ रुपाली गजानन मुळी यांचा जो वैयक्तिक होल्ड तिथं होता. आणि ही जागा भाजपने त्यांना आधीच कळलं होतं की ही जागा आपली जाईल, पण अन्य 2 जागांवर त्यांना जो पुरावा पत्करला होता तो त्यांना अपेक्षित नव्हता. आणि एक जे आहे जी जागा आहे भारतीय जनता पार्टीची जी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली आहे सौ गायत्री निलेश तास्तोळे, तर इथं जे आहे तर भारतीय जनता पार्टीचा अर्ज बाद झाला होता आणि काँग्रेसचे माळवंदे हे रिंगणात होते. पण इथं भाजपचा अर्ज बाद झाल्यामुळे जे आपसुकच आहे ते तास्तोळे यांना विजयश्री प्राप्त झाला. यामध्ये म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटापेक्षा त्यांची वैयक्तिक जी आहे ती छाप या वार्डामध्ये दिसून आली, प्रभागामध्ये दिसून आली. असं म्हणजे जे काही 3 जागा ज्या मिळाल्या आहेत हा जो आहे हा राष्ट्रवादी अजित गटाचा किंवा काँग्रेसचा प्रभाव आहे असं बिलकुल म्हणता येणार नाही. त्यामुळे कदाचित म्हणजे जर या स्थानिक नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा त्या प्रभागात प्रभाव नसता तर दोन्ही काँग्रेसला इथं भोपळा मिळाला असता, हे म्हणजे सत्य आहे ते नाकारून चालणार नाही. इथं खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर किशोर आप्पा भोसले यांचा जो वैयक्तिक जनसंपर्क आहे
आणि त्यांचे जे सोशल वर्क आहे त्यामुळे चांगलं मतदान जे त्यांनी घेतलेलं आहे, कोणती पॉवर आणि इतर काही संसाधन नसताना किशोरप्पा भोसले यांनी जवळपास 15,000 मतांचा जो आहे तो इथं मते जे आहेत ती मिळवलेली आहेत. तर एकंदरीत जर आपण विचार केला, किशोरप्पा भोसले यांना म्हणजे स्मिताताई भोसले यांना 14,885 मतं या निवडणुकीत मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चेतना संजय शर्मा यांना 8,634 मते मिळाली. या दोन्ही मतांचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर 23,519 मतं जी आहेत ती दोन्ही पक्षांना मिळाली आहेत. म्हणजे अपर्णा सागर पुणकर यांना मिळालेली मतं आणि या दोन्ही काँग्रेसला मिळालेली मतं यांची जर आपण गोळाबेरीज केली तरी 21,035 मतांनी जे आहेत त्या अपर्णा फुंडकर प्लस राहतात. पण कुठेतरी जर दोन्ही काँग्रेस एकत्र असते आणि समोरासमोर जर लढाई झाली असती तर कदाचित वेगळं चित्र असतं किंवा चांगली जी फाईट आहे ती इथं झाली असती. बाकी जे उमेदवार होते अपक्ष त्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1300, 575 आणि 392 असे जे 3 मतं आहेत तर त्याचं कॅल्क्युलेशन 2267 होतं. आणि नोटाचे काही मतं आहेत तर हे 4 ते 5 हजार जे मतदान आहे हे जे वेगळं झालेलं आहे. तरी सुद्धा दोन्ही काँग्रेस जर एकत्र असते आणि मताचं विभाजन झालं नसतं इथं चांगली काट्याची टक्कर जी आहे ती पाहायला मिळाली असती. भारतीय जनता पार्टीनं सुरुवातपासून जे नियोजन केलं होतं त्याला फार यश आलेलं आहे. त्यांच्या म्हणजे प्रत्येक प्रभागात जोडीने जे आहेत ते उमेदवार इथं निवडून आलेले आहेत आणि त्यांचा जो नगराध्यक्ष आहे तो इथं चांगल्या मतांनी इथं विजयी झालेला आहे. 29 जागावर भाजपला यश आलेलं आहे आणि 3 ठिकाणी काँग्रेस आणि 3 ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटांना इथं विजय प्राप्त झालाय. महत्वाचं म्हणजे आम्ही सुरुवातपासून सांगत होतो की भारतीय जनता पार्टीने एक पॉलिसी तयार केली होती आणि जे बर्डे प्लॉट एरिया आहे जो शेवटचा जो प्रभाग येतो आपला प्रभाग क्रमांक 17 तिथं 3 उमेदवार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीने कमळ या निशाणीवर उभे केले होते. त्यापैकी 2 उमेदवार हे निवडून आले आहेत आणि 1 उमेदवार आहे जो अत्यल्प मताने पडलेला आहे. त्यामुळे काय झालं की ह्या मुस्लिम बहुल भागामध्ये जवळपास 2,000चा लीड जो आहे सर्व मुस्लिम एरियांचं जर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर 2,000च्या जवळपास लीड हा मुस्लिम बहुल भागातून इथं भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आणि हीच मोठी जमेची बाजू त्यांची ठरलेली आहे. आणि गुलजम्मा शाह यांचे एक उमेदवार होते प्रभाग 2 मध्ये, त्यांना अत्यंत कमी मतांनी जो आहे तो पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय जनता पार्टीची 1 जागा 8 मतांनी पडली, 1 जागा 7 मतांनी पडली आणि 1 जागा 80 मतांनी पडलेली आहे. त्यामुळे 3 जागा ज्या आहेत इथं त्यांचा निसटता जो आहे तो पराभव झालेला आहे. म्हणजे जर ह्या 3 जागा आल्या असत्या तर भारतीय जनता पार्टीची 29 + 30 म्हणजे 32 जागांवर जवळपास त्यांचं जे आहे ते इथं संख्याबळ वाढलं असतं आणि 1 अर्ज त्यांचा बाद झाला आणि 2 जागी त्यांना जे आहे ते उमेदवारी देताना थोडी काही गफलत झाल्यामुळे ते 2 जागी त्यांना जे आहे ते पराभवाचा सामना करावा लागला. पण एकंदरीत तिथं भारतीय जनता पार्टीची सुनामी जी आहे ती दिसून आली आहे. आणि बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक जे नगरसेवक आहेत ते कुठेतरी खामगावमध्येच भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक 29 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत. आणि आकाश फुंडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम त्यांचं नियोजन आणि सर्व सामर्थ्य पणाला लावून पुन्हा एकदा इथं भारतीय जनता पार्टीचं निर्विवाद व्यवस्थेवर जे आहे ते सिद्ध केलेलं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत जर आपण पाहिला तर या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी समोर होते काँग्रेसच्या स्मिता किशोरप्पा भोसले. खरं तर स्मिता किशोरप्पा भोसले अत्यंत सामान्य घरातील उमेदवार होत्या. आर्थिक बाजू पाहिली, कार्यकर्त्यांची बाजू पाहिली आणि खाली जे 35 नगरसेवक होते त्या नगरसेवकांची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ते अत्यंत म्हणजे तुलनात्मक स्पर्धेत कमजोर उमेदवार होत्या. तरी सुद्धा 15,000पर्यंत ज्यांनी जी मतं घेतली आहेत ती खरोखर कौतुकास पात्र आहेत. आणि इथंच खरोखर त्यांना एका अर्थानं आपण असं म्हणू शकतो की जेव्हा इथं 2 काँग्रेस समोर होत्या तर लोकांनी सानंदांचा चेहरा हा जो साप नाकारलेला आहे आणि किशोरप्पांचा फेस हा स्वीकारलेला आहे. म्हणजे एवढा 15-20 वर्ष राजकारणात असताना सुद्धा सानंदांना इथं 3ऱ्या नंबरवर राहावं लागतं आणि त्यांना निवडणुकी दरम्यान भाजपाला हरवायचं होतं की काँग्रेसला हरवायचं होतं हे त्यांना कळलं की नाही हे सुद्धा या निमित्तानं स्पष्ट होत आहे. काल सायंकाळी आज मी त्यांचा एक सोशल मीडियावर सानंदांचा व्हिडिओ प्रसारित झालेला आहे. त्यांनी त्यात म्हटलं की सानंदा म्हणजे पंजा असे लोकांचा समज आहे म्हणून पंजाला मतदान दिला गेलं किंवा निरपेक्ष मतांची विभागणी झाली असं ते म्हणत आहेत. तर ह्या सर्व गोष्टी त्यांना आता कळल्या का? निवडणुकीच्या अगोदर सुद्धा हे सगळं चित्र स्पष्ट होतं. जर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी झाली तर त्याचा सरळ फायदा हा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. मग एवढं सगळं कळत असताना सानंदा यांनी धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी का होऊ दिली? त्यांनी जर 2 पावले मागे घेऊन कदाचित
किशोरप्पा यांना बाहेरून पाठिंबा दिला असता तर आज चित्र कदाचित वेगळं राहू शकलं असतं. शेवटी किशोरप्पा भोसले यांनी भारतीय जनता पार्टी सारखी रनिंग पार्टी सोडून सानंदांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. पण काँग्रेसमध्ये सानंदांच्या सोबत राहून त्यांच्या पदरीची निराशा पडली. त्यानंतर ते सानंदा जेव्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले तेव्हा किशोर भोसले त्यांच्या सोबत गेले नाहीत. कारण त्यांना कुठंतरी एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं. त्यांना एक स्वाभिमानाची राजकीय जीवन जे आहे ते पुढे जगायचं होतं. आम्हाला अशी सुद्धा माहिती आहे की जेव्हा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये किशोरप्पांना नगराध्यक्ष पदासाठी उभे राहू नये असा सुद्धा एक मेसेज दिला गेला किंवा तुम्ही आमचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढा असं सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न झाला. मात्र किशोरप्पा यांनी काँग्रेस सोडली नाही आणि त्यामुळे मग सानंदांसमोर असं चित्र होतं की काँग्रेस जर इथं आपण जर कदाचित काँग्रेसला पाठिंबा दिला तर काँग्रेस जर निवडून आली तर जे काही नवे चेहरे आहेत जे सानंदाचे पारंपरिक विरोधक आता झालेले आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर दादा पाटील असो, स्वप्नील ठाकरे असो, तेजेंद्र सिंग चव्हाण असो किंवा एकंदरीत जे काँग्रेसमध्ये जे कार्यकर्त्यांची फळी आहे अजय ताळे असो हे सातत्याने आणि सानंदांच्या विरोधात म्हटल्यापेक्षा काँग्रेसमध्ये एक एक वेगळी भूमिका घेऊन पक्षांसाठी एकनिष्ठपणे काम केलेलं आहे. मग जर समजा सानंदांनी मोठं मन करून आपणना पाठिंबा दिला असता तर त्यांना अशी भीती वाटत होती की कदाचित आप्पा जर निवडून आले तर मग इथं नानांचं, स्वप्नील ठाकरेंचं किंवा जे काही काँग्रेस ज्या लोकांच्या हाती आता त्यांचं प्राबल्य वाढेल. म्हणजे सानंदांसमोर इकडे आहार तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि भाजपने ही संधी पुरेपूर हेरली होती. दोन्ही काँग्रेसमधील भांडणे त्यांनी कॅश केली. हे भांडणे कॅश करत असताना त्यांनी कोणताही धोका पत्करला नाही आणि कदाचित त्या दोन्ही काँग्रेस एकत्र येतील तरी सुद्धा त्यांनी एक वेगळी बी प्लॅन त्यांचा तयार होता. प्रत्येक वार्डात त्यांचं नियोजन होतं. जे काही 34 उमेदवार त्यांनी दिले होते नगरसेवक पदाचे एक अर्ज जरी त्यांचा बाद झाला होता तरी त्यांची वोटिंग काढणारी टीम 35 पैकी 34 जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांचे वैयक्तिक जनसंपर्क त्यांनी निवडणुकीत घेतलेली मेहनत या सर्व गोष्टींचा एक मोठा कुठेतरी मिलाप घडून आला. त्यामध्ये त्यांचं मीडिया मॅनेजमेंट असो, डोर टू डोर प्रचार असो आणि पडद्यामागे ज्या काही हालचाली होत असतात त्यांचं बारकाईनं जे नियोजन असो हे अत्यंत सुनिश्चित पद्धतीने केलं गेलं. बाकी लोकांकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप सोडले तर काँग्रेसकडे फारसं इथं काही म्हणजे आर्थिक असं मोठं पाठबळ त्यांना नव्हतं. तरी सुद्धा स्मिता किशोरप्पा भोसले ह्या चांगल्या लढल्यात. त्यांनी घेतलेलं मतदान म्हणजे सर्वसामान्य माणसाचं मतदान आहे आणि कुठेतरी भाजपला हे आत्मचिंतनाची वेळ आहे की तिन्ही सत्ता हातात असताना मंत्रीपद असताना सुद्धा किशोरप्पांनी जे काही 15,000पर्यंत जी मजल मारली ही फार मोठी आहे. कदाचित जर त्यांना स्ट्रॉंगपणे काहीतरी कार्यकर्त्यांची फळी असती, आर्थिक पाठबळ असतं तर आणि इथं जर काँग्रेस मैदानात राष्ट्रवादी अजित पवार गट मैदानात नसता तर इथं म्हणजे भारतीय जनता पार्टीला आहे तो एकदम कट टू कट जो आहे तो सामना करावा लागला असता. कारण जेव्हा हे मतदान झालं तेव्हा अनेकांचे असे अंदाज होते की किशोरप्पा भोसले हे यांच्या पत्नी स्मिता भोसले या निवडून येतील. मतांचं कॅल्क्युलेशन मांडलं जात होतं. वंचितची मतं, मुस्लिम मतं यांचं कॅल्क्युलेशन आणि एकंदरीत आप्पांचे जे चाहते आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन मांडून कट टू कट कोणी म्हणत होतं की 1500 मतांनीच येतील, कोणी म्हणत होत्या 3000 मतांनीच फुंडकर येतील. पण भारतीय जनता पार्टीला जो ठाम विश्वास होता की आपली जी सीट आहे 10,000 मतांनी निवडून आलेली आहे आणि बाकी त्यांनी जे काही सगळे त्यांचे कॅल्क्युलेशन होते ते तंतोतंत खरे उतरलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा आपलं नियोजन इथं दाखवून दिलेलं आहे आणि कुठंतरी जे आहे विरोधकांचे जी मतभेद आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर पडलेले आहेत. आता जाऊ द्या, रिझल्ट आलेला आहे. राजकारण काही दिवसाचं असतं. आता नवीन नगराध्यक्ष लवकरच सत्तारूढ होतील, नवीन सत्ता बसेल आणि खामगावात विकासाचे काहीतरी चांगले कामं होतील अशी अपेक्षा आपल्याला करायला हरकत नाही. राज्यात आहे, केंद्रात आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर हे आपल्या गावातील आहेत. खामगावमध्ये विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रस्त्या, नाले, इमारती बांधणे याला आम्ही विकास म्हणत नाही. ह्या गोष्टी भौतिक गरजा ज्या असतात त्या आवश्यक असतात. पण इथं शिक्षणाचा फार प्रश्न गंभीर आहे. नगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. उद्योगाचा प्रश्न गंभीर आहे. अशा सर्व गोष्टींवर आता भारतीय जनता पार्टीला काम करावं लागेल आणि नागरिकांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवावा लागेल. खामगावमध्ये त्यांनी जी काही विकासाची अजेंडा मांडला होता त्यांचा जाहीरनामा आमच्या समोर आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. भारतीय जनता पार्टीने हा जो खामगाव विकास पर्व नावाने एक जाहीरनामा प्रकाशित केला होता यात त्यांनी केलेली कामे आणि संभाव्य कामे दिलेली आहेत. पण यामध्ये जी शाश्वत विकासाची कामे आहेत त्याचा कुठेही फारसा उल्लेख नाही. तर याबाबत माध्यम म्हणून आम्ही त्यांना सातत्याने विनंती वचना सूचना करत राहू आणि खामगावच्या विकासासाठी
आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, मग तो शैक्षणिक असो, औद्योगिक असो, आरोग्याच्या समस्या असो, सर्वांगीण विकास हा खामगावचा झाला पाहिजे. इथलं जे आहे दरडोई उत्पन्न माणसांचं वाढलं पाहिजे. मानव विकास निर्देशांकामध्ये आपला बुलढाणा जिल्हा हा मागासलेला आहे. तो बुलढाणा जिल्हा सोबतच आपलं खामगाव सुद्धा एक जिल्ह्याची प्लेस आहे. तर भविष्यात खामगाव जिल्ह्याच्या सोबतच खामगावात पायाभूत सुविधांसोबतच एक चांगले विकासात्मक कामे हे कामगार मंत्री आकाश फुंडकर, त्यांच्याच वहिनी आता सौ अपर्णा सागर फुंडकर आणि एकंदरीत जे भाजपाची सत्ता समितीमध्ये जे लोक आहेत त्यांनी या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला पाहिजे आणि खामगावला एका चांगल्या उंचीवर नेलं पाहिजे अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि जे लढले त्यांना शुभेच्छा. पराभव असतो तो पचवावा लागतो, विजय सुद्धा पचवावा लागतो. तर भाजपाने उत्मात करू नये आणि ज्यांनी पराभव पत्करला त्यांनी सुद्धा नाराज होऊ नये. निवडणुका येत जात असतात, एक दिलानं सर्वांनी सोबत काम करा. आता पुढे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे लढती होतात का, मतांचं विभाजन होते का, या सर्व गोष्टींवर आपण नेहमी असे व्हिडिओ घेऊन येतच जाऊ आणि खरी वस्तुनिष्ठ जी माहिती आहे ती तुम्हाला देत राहू. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही आजपर्यंत जे काही व्हिडिओ केलेत, तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहिले असतील. काही आपण बेधडकपणे मतं मांडली, पण ती कुणाच्या विरोधात नव्हती. जसं मी काही सांगितलं, काही भाकीत केली होती की या वार्डातून हे लोक निवडून येतील, इथं भारतीय जनता पार्टीला असं पारडं जळ आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तंतोतंत खऱ्या होत्या. आणि ह्या गोष्टी आम्ही जेव्हा सांगत होतो तेव्हा मतदान झालं नव्हतं. तर कदाचित त्या राजकीय जे पक्ष आहेत विरोधक यांनाही संधी होती की आम्ही जे सांगत आहोत की त्यांचं नियोजन किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही थोडे जागे व्हा. तर त्यांनी ह्या गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या असत्या तर कदाचित त्यांनाही संधी होती की जेव्हा एखादा माध्यमातला पत्रकार सांगतो की असं आहे बाबा इथं एवढ्या जागा येऊ शकतात, त्यांचं असं नियोजन आहे, तर ते नियोजन कसं हाणून पाडायचं, आपण मतदानापूर्वी कसे प्लॅनिंग करायचे, हे सगळं विरोधकांना कदाचित ते जमलं नाही. आणि त्यामुळे जे भारतीय जनता पार्टीचं जे स्ट्रॉंग नियोजन आहे ते पुन्हा इथं समोर आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीने इथं चांगलं यश संपादन केलेलं आहे. त्याचं सर्वस्वी श्रेय जे आहे ते कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि सर्व ज्या टीमला जातं. आता भविष्यात आणखी काही निवडणूक आहेत, त्यात बघूया आपण कसं चित्र राहतं. त्याचे सुद्धा आपण वस्तुनिष्ठ आणि म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता आपण ती मतं मांडत असतो. मात्र जे मतं मांडताना जे काही आपण पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो, निगेटिव्ह गोष्ट सांगतो, मी त्या विरोधात किंवा कोणाच्या बाजूने नसतात. तर ते एक माहिती असते, तर ती माहिती म्हणून जर तुम्ही स्वीकारली तर तुम्ही त्या निवडणुकीमध्ये स्वतःला अपडेट ठेवू शकता. आपल्या रणनीतीमध्ये आपल्या जो निवडणुकीचा गमिना कावा असते त्याच्यामध्ये बदल करू शकता. त्यामुळे माध्यम कुणाच्या विरोधात नसतात. माध्यम जी आहे ती एक आरसा असतात जो तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवत असतात. तोच आरसा दाखवण्याचं काम आम्ही नगरपालिका निवडणुकीत केलं होतं, भविष्यातही करू. आणि असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सत्य बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या OTT न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. तुम्ही जर युट्यूबला जर आमचं हे बुलेटिन पाहत असाल तर तुम्ही युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करून त्याला बेल आयकॉन करा आणि फॉलो शेअर करा. तर फेसबुकला जर असाल तर इंस्टाग्राम फेसबुकला आमचं पेज फॉलो करा. आणि अशाच महत्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला देत राहील. मी श्रीधर ढगे, OTT न्यूज संपादक, आपली रजा घेतो. धन्यवाद. शुभेच्छा व अभिनंदन. खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या आकाशदादा फुंडकर यांच्या सक्षम नेतृत्वावर जनतेने दाखविलेला विश्वास आणि सागरदादा फुंडकर यांच्या जनसमर्थनाला मिळालेले यश याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. विकासाभिमुख निर्णय, प्रभावी नियोजन आणि लोकहिताची बांधिलकी यातून खामगाव शहर निश्चितच प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करेल, हा विश्वास आहे. विकासासाठी दिलेला कौल जनतेचा विजय. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टी खामगाव शहर.